पोर्टेबल म्हणजे तेच आहे की एका सिस्टीमवरून दुसरीकडे तुम्ही हलवू शकता सॉफ्टवेअर. म्हणजे एक लँग्वेज, मल्टिपल लँग्वेज प्रोग्राम येऊन एक सॉफ्टवेअर तयार होतं आणि ते सॉफ्टवेअर तुम्ही यू कॅन रन ऑन एनी मशीन. तर मोबाईल मधलं ऍप्लिकेशन इज अन एक्झाम्पल ऑफ दॅट पोर्टेबिलिटी. तर कुठं पण ऍप्लिकेशन तुम्ही रन करू शकता. जावा ही हाय परफॉर्मन्स लँग्वेज. तर याच्यामध्ये परफॉर्मन्स म्हणजेच एक्झिक्युशनला टाइम कमी लागतो आणि परफॉर्मन्स चांगला भेटतो, लवकर लवकर प्रोग्राम रन होतात. त्याच्यानंतर जावा ही डिस्ट्रीब्युटेड लँग्वेज आहे. डिस्ट्रीब्युटेडचं एक्झाम्पल मी सांगितलंय, अमेझॉन वेब सर्व्हिसेस, जिथं लाखोने असतात युजर्स आणि तिथं तुम्ही ऍप्लिकेशन डिस्ट्रीब्युटेड वेने जर डिप्लॉय केला तर तेवढा लोड पण हँडल होतो. ओके, तर त्याच्यासाठी जावा लँग्वेजचे ऍप्लिकेशन्स त्यांनी डेव्हलप केलेले असतात. त्याच्यानंतर जावा इज अन मल्टी थ्रेडेड. तर याच्यामध्ये जशी प्रोसेस असती तर प्रोसेसमध्ये पण मल्टिपल प्रोसेस बनवू शकतो आपण. तर त्याला आपण काय म्हणतो, थ्रेड. वन प्रोसेस कॅन हॅव मल्टिपल थ्रेड. तर याच्यामध्ये जर प्रोग्रामचं एक्झिक्युशन फास्ट करायचं असेल तर आपण सेपरेट सेपरेट थ्रेड बनवून प्रोग्राम करू शकतो आणि जावा ते आपल्याला अलो करतो. तर मल्टी थ्रेडिंग नावाचा एक कन्सेप्ट याच्यामध्ये आहे.